मित्रांनो, कसा काय आहे ऊस हा? आपण आहोत पुरंदर तालुक्यातील मांडकी या गावी. गेल्या काही वर्षापासून मांडकी या गावात ऊस उत्पादकांचं आगार असं समजलं जायला लागलेलं आहे. गेल्या काही वर्षापासून एकरी 100 टन प्लस उत्पन्न घेणारे शेतकरी या मांडकी गावात आहेत. आत्ता सोमेश्वर कारखान्याचं कार्यक्षेत्र असलेल्या या मांडकीमध्ये या ऊसाची तोड चाललेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सोमेश्वर कारखान्याचे संचालक, विद्यमान संचालक आहेत विश्वासाबा जगताप. त्यांच्या शेतामध्ये आता आपण आहोत आणि आतापर्यंत ऊस त्यांचा किती गेला आहे, हे क्षेत्र किती आहे आणि किती ॲव्हरेज बसेल, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आबा नमस्कार. नमस्कार. काय सांगताल, आता आपल्या ऊसावरती तोड बसलेली आहे, काय वाटतंय किती ॲव्हरेज बसेल आणि कुठल्या जातीचा ऊस आहे हा? नाही, हा 8632 जातीचा ऊस आहे. क्षेत्र 15 पांडा आहे आणि आतापर्यंत 55 टन ऊस गेलेला आहे आणि अजून 20 टन जाण्याची शक्यता आहे. म्हणजे साधारण 15 पांडात 75 टन आपल्याला मिळते. एकरी 100 टन आपलं ॲव्हरेज बसते असं वाटतंय. वाटते. काय वाटतंय आपल्याला, कशा प्रकारे ऊसाचं उत्पन्न घेतलंय आपण? चांगल्या प्रकारे मिळालं. काय काय केलं आपण पहिल्यापासून सांग. रासायनिक खतं, जैविक आणि केरॉन वापरले. कुणाचं मार्गदर्शन मिळेल आपल्याला? हे शिवाजी मोरे, रणजित जगताप ज्यांचं मार्गदर्शन मिळलं ते शिवाजी मोरे आहेत आपल्याबरोबर. मोरे साहेब, आपल्या गेल्या वर्षी 100 प्लस ॲव्हरेज बसलेलं आहे. आपण आबांना कशा प्रकारे मार्गदर्शन केलं? यंदा कसं झालं, आता आबा आमच्या म्हणजे बरोबरच असतात. त्यांना शेतीची भयंकर आवड आहे. मोकळ्या टायमिंगमध्ये कारखान्याचं काम बघून, संचालक पदाचं काम बघून शेतीमध्ये ते वेळ देतात. ते काम बघून त्यांना एवढी आवड आहे की शेतामध्ये आम्ही जेवढे राऊंड मारणार तेवढे आबांचे आम्ही प्रत्येक वेळेस एवढे राऊंड नका मारू आबा तुम्ही, तरी मारतात ते. तरी त्यांना आम्ही केरन कंपनीचे जीवाणूखत, जैविक, रासायनिक आणि सेंद्रियचे आम्ही सांगड घालून कोंबड खत वापरले, त्यांनी शेणखत वापरले आणि जीवाणूखत वापरले आणि रासायनिकचे शेड्यूल आम्ही त्यांना दिलेले आहे. 2 बेसल डोस, 4 फवारण्या, 3 ड्रिंचिंग आणि नंतर 1-2-4 डोस आपण बांधणीनंतर सोडतो ते सांगितले. त्याच्यावर ते आबांचं 100 प्लस होईल. आणि आम्ही सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांची एवढी चिकाटी आहे, एवढे म्हणजे ह्या वयामध्ये त्यांनी एवढी चिकाटी दाखवून आम्हाला पण अभिमानास्पद वाटतं आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही शेतीकडे जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करू नये. मांडकी पाणी पुरवठ्याचे चेअरमन आहेत आपल्याबरोबर. काय नाव आपलं? दशरथांना. काय सांगताल, इतर शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करताल? एकरी बाबा 100 टन प्लस ॲव्हरेज बसलं पाहिजे. नाही, आता अलीकडे कसं झालेलं आहे की दोबडी पद्धतीने शेती करणं सोपं राहिलेलं नाही. त्याच्याकरता सेंद्रिय खत, जैविक खत, रासायनिक खत याचा कुठंतरी समतोल साधूनच शेती केली तरच उत्पन्न वाढलं जातं. गेली 27 वर्ष सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची धुरा सांभाळत देखील शेतीवरती देखील तेवढंच बारकाईने लक्ष ठेवून यावर्षी ते 100 टन प्लस उत्पन्न काढण्याच्या स्थितीत आहेत. पुरंदर रिपोर्टरसाठी मी विजय लकडे, मांडकी.